नमस्कार मंडळी, नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज गणेशोत्सवाचा 7वा दिवस आहे आणि मी माझ्या गावी आलो आहे. तुम्हाला माहीतच असेल, मी काल व्लॉग बनवला होता, त्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ कळेलच आणि तुम्हाला दिसेल तो. तर आज गणपतीचा 7वा दिवस आहे आणि मी गावी आलो होतो. तर माझ्या शेजारी माझा मित्र आहे प्रसाद म्हणून, त्याचा मुलगा आहे, ते पाठी तुम्ही पाहू शकता, तनुष. खूप छान असं भजन गातो, सोबत तो कॅशिओ पण वाजवतो. त्याला आपण पियानो म्हणायचो पहिलं, पण आता कॅशिओ आहे. खूप छान असं तो भजन गातो. मी तुम्हाला त्याची कला तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवणार आहे. तर 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. आणि हो, ह्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ह्याच्या चॅनल तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यांच्या चॅनलचे लिंक मी बायोमध्ये देईन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा म्हणजे पाहू शकता, हा आहे तनुष आणि ह्याचं चॅनल आहे मेलोडी बाय तनुष. आणि तुम्ही पाहू शकता किती वर्षाचा आहेस तू तनुष? 8. तनुष फक्त 8 वर्षाचा. आणि किती वर्षापासून शिकतोय? 3 वर्षापासून. तुम्ही पाहू शकता किती मोठा कॅशिओ आहे. आणि याच्यावर तू कुठलं गाणं गातो? भजन गातो, काय गातो? भजन बरोबर कॅशिओ. अरे वा, खूप छान. मग आता आमच्या प्रेक्षकांना, आमचे जे सबस्क्रायबर आहेत, त्यांना तू काय गाऊन दाखवणार आहेस? गोंगडीवाला. घोंगडीवाला. तर चला मंडळी, खूप छान असं गाणं आहे घोंगडीवाला. आणि आमचे प्रेक्षक पण इथे बसलेले आहेत. हा आहे हर्षल गिफ्ट्स आणि हा आहे सार. छान. चला मग तनुष स्टार्ट करूया. चला. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, तुला पुसतो गोंगडीवाला, हो कामडीवाला. गोंगडीवाला, कामडीवाला, गोंगडीवाला, गोंगडीवाला, कामडीवाला, गोंगडीवाला,
राधे तुला पोसतो गोंगडीवाला राधे तुला पोसतो गोंगडीवाला गोंगडीवाला कांबडीवाला गोंगडीवाला गोंगडीवाला कांबडीवाला गोंगडीवाला राधे तुला राधे तुला राधे तुला राधे तुला पोसतो गोंगडीवाला राधे तुला पोसतो गोंगडीवाल्या राधे तुला पोसतो गोंगडीवाला पोसतो गोंगडीवाला पोसतो गोंगडीवाला. खूप छान टाळ्या वाजवा. तर म्हणजे आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक युनिक व्हिडिओ सादर करण्यात आला, ज्यात एक 8 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं नाव तनुष आहे आणि तो माझा शेजारी माझा मित्र आहे प्रसाद, त्याचा मुलगा आहे आणि तो फक्त 8 वर्षाचा आहे. तर गेले 2-3 वर्ष तो शिकत आहे ही कला. तर ही कला तुम्हाला कशी वाटली, त्याचं भजन कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. तर चला मंडळी, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय.